नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मिश्र डाळीचे सांडगे. सांडगे बनवायला इथे मी घेतलेली आहे पाव किलो मुगाची डाळ, पाव किलो हरभरा डाळ आणि पाव किलो मटकीची डाळ. आता हे आपण सगळ्या डाळी स्वच्छ धुवून घेऊया. डाळी छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. त्यानंतर आपण ह्या डाळी रात्रभर भिजत ठेवणार आहोत. 5 ते 6 तास पण तुम्ही भिजत घालू शकता किंवा रात्रभर पण भिजत घालू शकता. मी दुसऱ्या भांड्यामध्ये याला ट्रान्सफर करणार आहे. इथे बघा डाळ छान भिजलेली आहे. आता आपण ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी घेऊन जाडसर वाटून घेऊया. कारण जास्त बारीक वाटायची नाहीये, थोडीशी जाडसर ठेवून वाटून घेऊया. तुमच्याकडे जर मिक्सरचं मोठं भांडं असेल तर शक्यतोवर मोठंच वापरा, कारण या छोट्या भांड्याने खूप वेळ लागतो. इथे बघा मी जाडसर वाटून घेतलेली आहे डाळ, जास्त बारीक पण नाही केलेली. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही वापरायचं आहे. जर गरज लागलीच तर थोडंसं तुम्ही वापरा फक्त. असं करून मी पूर्ण डाळ वाटून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 7 ते 8 हिरवी मिरची, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर. हे सगळं वाटून घेऊया. आणि वाटण तयार झालं की जी आपण डाळ वाटून घेतली त्याच्यामध्ये हे चांगलं मिक्स करून घेऊया. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे 2 चमचे जिरा पावडर, आणि चवीनुसार मीठ घालणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये हळद, मिरची पावडर हे सगळं टाकू शकता. आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे मीठ. मीठ टाकून झाल्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. हे बघा छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण सांडगे तोडायला घेऊया. मी परातीमध्येच तोडणार आहे. परातीला तेल लावून त्याच्यामध्ये छोटे छोटे असे सांडगे घालणार आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डायरेक्ट वाळत घालू शकता. मी परातीमध्येच वाळत घालणार आहे. छोटे छोटे टाकायचे आहेत, कारण आपण मोठे मोठे जर सांडगे टाकले तर ते आतमध्ये थोडे कच्चे पण राहू शकतात. त्यामुळे शिजताना ते व्यवस्थित शिजत नाही. आपण बारीक बारीकच तोडून घेऊया.
असंच आपल्याला सर्व सांडगे तोडून घ्यायचे आहे. इथे बघा माझे सर्व सांडगे तोडून झालेले आहेत. फक्त तुम्ही गोड तेल थोडंसं लावून तुम्ही सांडगे तोडू शकता त्याच्यामध्ये. आणि आता आपण हे सांडगे उन्हात वाळत घालायला ठेवूया. इथे बघा मी उन्हात ठेवलेले आहेत. आता मी हे सांडगे 2 ते 3 दिवस कडक उन्हात वाळत घालणार आहे. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.